मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायटिका या आजाराबद्दलचे 8 सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे। यासोबतच 2 असे उपाय सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या या सायटिका नावाच्या आजारामध्ये 100% नैसर्गिकरित्या आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका। प्रत्येक मुद्दा प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या। मी कुठलाही गोंधळ गडबड करणार नाही। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सायटिका या आजाराला कायमस्वरूपी दुरुस्त करत असताना, त्याच्यापासून आपल्याला नैसर्गिकरित्या मुक्ती मिळवत असताना आपल्याला त्याच्याबद्दल 2 महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं अत्यंत गरजेचं असतं। पहिली गोष्ट ती म्हणजे सायटिका आजार नेमका घरच्या घरी कुठलीही तपासणी न करता कसा ओळखायचा। बऱ्याच लोकांना माहित नसतं की मला सायटिका झालाय का नाही, मग ते गडबड होते, गोंधळ होतं, तिसरंच काहीतरी करून बसतात आणि त्याचे तिसरेच साईड इफेक्ट होऊन बसतात। परंतु हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे। यासोबतच सायटिका नेमका का बरं होतो हे देखील महत्त्वाचं आहे, कारण जर आपल्याला आपल्या सायटिका या आजाराचं कारण समजलं आणि ते कारण जर आपण दूर केलं तर आपल्याला विशेष प्रयत्न सायटिकाच्या दुरुस्तीसाठी करावे लागणार नाहीत। आपला वेळ जाणार नाही, शरीराचं मनाचं नुकसान होणार नाही, पैशाचं नुकसान होणार नाही, दवाखान्याच्या चक्रा तुम्हाला माराव्या लागणार नाहीत, कुठल्या तपासण्या करायची गरज पडणार नाही, कुठल्या औषध गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक खायची गरज पडणार नाही। त्यामुळे ह्या 2 गोष्टी सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया। सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सायटिका आजार नेमका झाला हे कसं ओळखायचं, त्याची चिन्ह लक्षणं कुठली असतात। तर मित्र हो, लक्षात घ्या, जेव्हा कधी कुणाला सायटिका होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्या कमरेच्या शेवटच्या बाजूला असणारे जे मणके आहे, ज्याला आपण लंबार वर्टिब्रे आणि सॅक्रम वर्टिब्रे असं म्हणतो, तिथून ज्या जाणाऱ्या ज्या स्पायनल नर्व्हज आहेत, चेतापेशी आहेत, त्या चेतापेशींच्या मध्ये दबाव येतो, तिथं काहीतरी गडबड होते। खास करून हा दबाव L4, L5 आणि S1 नावाचे जे मणके आहेत तिथं काहीतरी गडबड होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हा आजार उद्भवतो। सायटिका नावाची नर्व आहे, चेतापेशी आहे, जी जाड आहे, सगळ्यात मोठी नर्व, जी आपल्या दोन्ही पायाला खूप चांगल्या प्रकारे संवेदना पोहोचवते किंवा पायाकडचे जे सिग्नल आहेत ते ब्रेनकडून येते, ब्रेनकडून येणारे पायाकडचे जे सिग्नल आहेत ते त्या माध्यमातून पायाकडे आणले जातात ह्या सायटिका नर्वच्या माध्यमातून। परंतु जेव्हा अशा प्रकारे ही नर्व अडचणीत येते, धोक्यात येते, तेव्हा नेमकं काय होतं मित्र हो, हे सायटिकाचं जे दुखणं आहे ते कमरेपासून सुरू होतं आणि कमरेपासून दुखायला सुरू झालेलं हे आपला हा जो सीटचा भाग आहे, या सीटच्या भागापासून इथून अशा पद्धतीनं मांडीच्या पाठीमागं, पायाच्या पाठीमागं आणि कधी कधी पर्यंत ते बोटापर्यंत, पायाच्या तळव्यापर्यंत देखील दुखायला लागतं। आणि हे दुखणं तीव्र स्वरूपाचं असतं, वेदनादायी असतं, करंट लागल्यासारखं दुखतं, बधिरपणा असतो, काहीतरी सुया टोचल्यासारखं असतं किंवा त्या ठिकाणी मुंग्या देखील बऱ्याचदा येताना आपल्याला दिसून येतात। खूप जास्त वेळ जर तुम्ही बसलात तर लगेच तुम्हाला दुखायला लागतं, तुम्ही जास्त वेळ गाडी चालवली लगेच तुम्हाला मुंग्या यायला लागतात किंवा हे वेदना जास्त प्रमाणामध्ये वाढतात। खूप जास्तीचा प्रवास केला किंवा जास्त वेळ तुम्ही उभं राहिलात किंवा अजून कुठल्या अवघड पोझिशनला बसून जर तुम्ही किंवा व्यवस्थित पोझिशनला न बसता तुम्ही कुठलं काही काम करत असाल तर अशा वेळी हे सायटिकाचं दुखणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि अक्षरशः आपलं दैनंदिन जीवन याच्यामुळे विस्कळीत होऊन जातं आणि मग आपण काहीतरी गोळ्या, टॉनिक, इंजेक्शन, सलाईन करत बसतो, परंतु कायमस्वरूपी याच्यावर काय आपल्याला विलाज मिळतच नाही। पण मात्र ह्या व्यायामाच्या, शास्त्रोक्त व्यायामाच्या मदतीनं आणि 2 सोप्या उपायाच्या मदतीनं आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे या सायटिकाच्या आजाराचं निवारण होऊ शकतं, त्याच्यापासून आपल्याला कायमस्वरूपी नैसर्गिक मुक्ती मिळू शकते। आणि बहुतांश वेळेला हे दुखणं हे एकाच साईडला असतं, कुठल्या तरी डाव्या किंवा उजव्या एकाच बाजूला दिसून येतो। परंतु काही रुग्णांच्या मध्ये, फार तुरळक रुग्णांच्या मध्ये दोन्ही बाजूचा सायटिका हा आजार आपल्याला दिसून येतो, कारण सायटिका नर्व ही दोन्हीकडे असते, उजवीकडे पण असते आणि डावीकडे पण असते। आता हा आजार होण्यामागे नेमकी कारण काय असतात, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे
आपल्या L4, L5 आणि S1 या मणक्याच्या मध्ये, व्हर्टिब्रेच्या मध्ये काही गडबड झाली असेल, तिथं काही डिस्क प्रोलॅप्स झाला असेल किंवा दबली असेल नस, किंवा अजून काही तिथं वयोमानानुसार जर तिथं काही डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे जी झाली असेल मणक्याच्या मधली, तर तरी देखील या चेतापेशीचं दुखणं आपल्याला जाणवायला लागतं. बहुतांश वेळेला असं दिसून येतं की वयवर्ष 30 ते 50च्या लोकांना हा जास्त त्रास जाणवतो. यासोबतच ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा जे लोक सतत एक ठिकाणी बसून असतात, ज्यांच्या शरीराची हालचाल व्यवस्थित नाही, ज्यांचं वजन खूप जास्त आहे, पोटाचा घेर जास्त आहे, या लोकांना देखील हा आजार होण्याची शक्यता आहे. ज्यांना तंबाखू, सिगारेट, दारूचं व्यसन आहे, त्यांच्यामध्ये देखील या चेतापेशीच्या मध्ये दुखणं दिसून येतं आणि त्यामुळे त्यांना हा सायटिकाचा त्रास सुरू होतो. ज्या लोकांची बसायची, उभं राहण्याची, चालण्याची पद्धत व्यवस्थित नाही, जे लोक चालताना व्यवस्थित कम्फर्ट असणारे चप्पल किंवा शूज वापरत नाहीत, ज्या लोकांच्या चपला एकदम सपाट असतात, कडक त्यांचा सोल असतो, किंवा चपला जास्त ढिल्या, बूट जास्त ढिले किंवा जास्त गच्च असतात, अशा लोकांना देखील या आजारानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासताना आपल्याला दिसून येतं. यासोबतच त्या मणक्याच्या मध्ये कुठं काही स्टेनोसिस झाला असेल, अरुंदपणा झाला असेल, किंवा काही स्क्लेरोसिस झाला असेल, कडकपणा आला असेल, किंवा तिथं काही अरुंदपणा आल्यामुळे त्या नसेवरती दबाव आला असेल, किंवा तिथं काही इन्फेक्शन झालं असेल, किंवा काही वेळेला मार लागला असेल, कमरेवर पडला असेल, सीटवर पडला असेल, किंवा पाठीवर पडल्यानंतर जेव्हा तिथल्या मणक्याला तिथं काहीतरी इजा होते, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून देखील आपल्याला हा सायटिका नावाचा आजार होतो. तर मित्र हो, ही झाली सायटिका या आजाराची मुख्य लक्षणं आणि मुख्य कारण. याच्यामध्ये जर तुमचं काही विशेष कारण असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. आणि त्याच्यासोबत मी आता जे व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहे, 8 ते आणि 2 सोपे उपाय तुम्ही आवर्जून करून बघा, तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये आराम मिळेल. मित्र हो, हे सगळे व्यायाम प्रकार अतिशय निवांत झोपून तुम्हाला करता येणार आहेत. तुम्हाला अजिबात काही त्रास होणार नाही. तुमची दबलेली नस मोकळी होण्यासाठी, तुमच्या स्नायूमध्ये आलेली आखड कमी होण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे मॅट टाका, किंवा मॅट नसेल तुमच्याकडे तर सतरंजी टाका, चटई टाका, किंवा कॉटवरती, बेडवरती तुम्ही देखील झोपून हे निवांतपणे हे व्यायाम प्रकार करू शकता. हा सावकाश झोपायचा आहे. बघा, लक्षात घ्या, आपल्या कमरेच्या खालच्या नसेवरती प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे सायटिका नर्वच्या तिथं, त्यामुळे तुम्हाला हे सावकाश व्यायाम करायचे आहेत. या अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जे पाय आहेत आपले असे लांब करायचे आहेत, आणि झोपेतून उठल्या उठल्या हे करू शकता. सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळीचं जेवण झाल्याच्या नंतर 2-3 तासांनी तुम्ही हे करू शकता, किंवा दुपारचं जेवणानंतर 2-3 तासांनी सायंकाळी देखील हे करू शकता. दिवसातून 1-2 वेळा तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत, सहन होतील अशा पद्धतीनं तुमच्या शरीराला. तर सगळ्यात पहिला सोपा प्रकार जो आहे व्यायामाचा या सायटिका आजारामध्ये, तो म्हणजे आपल्याला काय करायचा आहे, मिचकी डान्स करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पायाच्या म्हणजे कमरेच्या खालच्या भागामध्ये, स्नायूमध्ये जिथे कुठं वात जमा झालेला आहे, ज्या वातेमुळं आपल्या नसेला किंवा आपल्या स्नायूला, आपल्या सांध्याच्या आजूबाजू असणाऱ्या टेंडॉनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आखड आलेली असते वातीमुळं, ती वात खूप चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी या मिचकी डान्समुळे आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे. किती वेळ करायचा आहे, तर 1 मिनिट तुम्ही हा मिचकी डान्स करायचा. कशा पद्धतीनं, 1 उचला 1 खाली सोडा, 1 उचला 1 खाली सोडा, 1 उचला 1 खाली सोडा, अशा पद्धतीनं राम कृष्ण हरी म्हणायचंय आणि हा व्यायाम करत बसायचा. तुम्हाला काही सुद्धा अजिबात अडचण होणार नाही. नंबर 1 होणार आहे. 1 उचला 1 खाली, 1 उचला 1 खाली, 1 उचला 1 खाली, अशा पद्धतीने झालं मग दोन्ही सोबत वर खाली करायचे असे. अशा प्रकारे ददडंग लांचिंग ददडंग लांचिंग ददडंग लांचिंग ददडंग लांचिंग ददडंग लांचिंग ददडंग लांचिंग ददडंग 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 दंग. तर अशा पद्धतीने हे रिलॅक्सेशन झालं, तिथल्या रक्ताभिसरण सुधारला, नसा मोकळ्या होण्यासाठी, स्नायूची आखड कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे या पहिल्या व्यायाम प्रकाराच्या मुळे. आता दुसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अतिशय सोपे व्यायाम प्रकार आहे. तुम्ही फक्त करून बघा. 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुमचा 50% तरी त्रास कमी झालाच पाहिजे. तुम्ही कमेंट करून मला सांगाल की डॉक्टर नंबर 1 काम झालं, बरेच उपाय करून बसलो परंतु झालं नाही, पण हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. याच्या आधी देखील आपण सायटिकाचा व्हिडिओ बनवला होता, तो देखील खूप लोकांनी बघितला, त्याचा देखील फायदा झाला, पण त्याच्यामध्ये असे शास्त्रोक्त व्यायाम मी सांगितले नव्हते एवढे, परंतु आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप चांगले शास्त्रोक्त व्यायाम मी तुम्हाला सांगतोय. असे पाय आता दुसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला दुमडायचे आहेत, आणि दुमडल्याच्या नंतर आपल्याला हा जो पाय आहे तो इथं अशा पद्धतीनं ह्या गुडघ्याच्या तिथं ठेवायचा आहे. आणि ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हात जे आहेत ते अशा पद्धतीनं वर छातीवरती घ्यायचे, आणि तुमचं जे सीट आहे ते आपल्याला असं वर उचलायचं आहे 10 वेळा. ह्याच्यामुळे काय होणार आहे, इथं चांगला स्ट्रेच मिळणार आहे. 2 मोकळी होणार आहे ती दबलेली नस. 3
4 सावकाश करायचे, कुठं जायचं नाही आपल्याला. 5 घरच्या घरी करायचे, क्लासला नाही, जिमला नाही, कुठं सगळं हा. 7 कमरेचं दुखणं देखील कमी होणार आहे, पाठदुखी कमी होणार आहे. 8 9 10 व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्येच काय करायचे, दुसरा पाय आला बघा, खूप छान. हे अशा पद्धतीने विरुद्ध पाय करायचा आणि परत वर उचलायचा. तुम्ही म्हणाल माझा फक्त उजव्याच बाजूला त्रास आहे, असं अजिबात नाही. तुमच्या सायटिकाचा त्रास उजव्या पायाला असू द्या किंवा डाव्या पायाला असू द्या, व्यायाम तुम्हाला दोन्ही पायाचे करायचे, जेणेकरून तुमच्या व्यायामामध्ये समतोल राखला जाईल. तुमच्या शरीराच्या 2 भागांमध्ये उजव्या आणि डाव्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे समतोल राखला जाईल. 1 2 सावकाश, 3 4 जेवढं उचलता येतील तेवढंच, जास्त ओढाताण करायची नाही. 5 सहन होईल असं, 6 सावकाश, 7 8 9 10. आता ह्याच्यामध्येच काय करायचं अजून तुम्हाला, हा जो पाय आहे या पायाच्या तिथं असा हात घालायचा आणि वर उचलायचा प्रयत्न करायचा. ह्याच्यामुळे इथं जो स्ट्रेच मिळणार आहे तो खूप चांगला होणार आहे. या पायाला देखील स्ट्रेच मिळणार आहे. हे अशा पद्धतीनं परत खाली ठेवा, परत वर उचला, थोडा वेळ धरून ठेवा, 10-15 सेकंद, रामकृष्ण हरी म्हणा. असं केल्यामुळे काय होतं की जे दबलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात. आपले एकमेकावर बसलेले जे व्हर्टिब्रे आहेत, मणके आहेत, ते अशा पद्धतीनं आपण जेव्हा वरून स्ट्रेस देतो, ट्रॅक्शन मिळतं आपल्याला बॉडीला, नॅचरल ट्रॅक्शन मिळालं की ज्या दबलेले एकमेकावर आलेले जे मणके आहेत ते अशा पद्धतीनं लूज होतात आणि दबलेली जी नस आहे ती मोकळी होते आणि हळूहळू आपल्या वेदना कमी व्हायला याच्यामुळे काय होते, मदत होते. हे अशा पद्धतीनं हे. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचं देखील तसंच करायचं आपल्याला. खाली इथं तुम्हाला हे करायचं, हे अशा पद्धतीने खूप छान स्ट्रेच मिळणार आहे. तो स्ट्रेच तुम्ही अनुभवा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं खाली सोडा, मग हळूहळू वर घ्या. नंबर 1 काम होणार आहे. तुम्ही करून बघा. फक्त याला काही तुम्हाला कुठं जायचं नाही, पैसा खर्च करायचा नाही. बघा, हे बघा, साईड इफेक्ट नाही कुठला, हो नाही. फक्त तुम्हाला एकच अट आहे, एकाच दिवशी जास्त करायचं नाही आणि हे करत असताना जास्त ओढाताण करायची नाही. सहन होईल असं तेवढंच करायचं. स्ट्रेच दिसेल, काहीतरी पीळ बसेल, जास्त वेदना होतील असं अजिबात करायचं नाही. हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं तुम्हाला पाय लांबवायचे. पाय लांबवल्याच्या नंतर काय करायचं, हळूहळू एक पाय तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढा वर उचलायचा. तो वर उचलत असताना लांब श्वास घ्यायचा. बघा, माझा एवढा उचलतो समजा, ओके. आणि हा उचलल्यानंतर मी घेतलेला श्वास सोडत सोडत मी पुन्हा काय करणार, इकडं हा पाय पाडणार. जेवढं शक्य होईल तेवढा मी पाडायचा प्रयत्न करणार. हे अशा पद्धतीने. आणि ते पाडत असताना माझी छाती सरळ ठेवण्याचा प्रयत्न करणार. आता ह्या पोझिशनला गेल्यानंतर थोड्या वेळ मी नॉर्मल श्वास घेणार, सोडणार, नॉर्मल श्वास घेणार, सोडणार. थोड्या वेळ झालं, 10 सेकंद 15 सेकंद नॉर्मल श्वास घेऊन सोडल्याच्या नंतर आता परत मी लांब श्वास घेणार आणि पाय माझ्या पूर्वस्थितीत आणणार. बघा, हे असं आणला आणि परत श्वास घेतलेला सोडत सोडत मी माझ्या जमिनीवर पाय ठेवणार. हे अशा पद्धतीनं असं तुम्ही 4 वेळा 5 वेळा करायचं. लक्षात ठेवा. मी परत आता हे दुसऱ्या पायाची करून दाखवतो तुम्हाला पोज. कशा पद्धतीनं करायची मी थोडे इकडे सरकतो. हे बघा, लांब श्वास घेत पाय वर घ्यायचा, घेतलेला श्वास सोडत सोडत पाय बाजूला न्यायचा. अशा पद्धतीनं हे अशा नॉर्मल श्वास घेत राहायचा, थोड्या वेळ धरून पाय सरळ करायचा. आता इथे भिंत आहे माझ्यासमोर म्हणून मला पाय सरळ करता येत नाही. तुम्ही शक्य तितका पाय सरळ करायचा आणि त्याच्यानंतर परत लांब श्वास घेत घेत पूर्वस्थितीमध्ये श्वास सोडत सोडत जागेवरती. मी परत एकदा करून दाखवतो ही स्टेप. तिसरा व्यायाम प्रकार. थोड्या वेळ थांबा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, नॉर्मल. परत लांब श्वास घ्यायचा, जागेवरती यायचं. असं केल्यामुळे काय होतं की तुमच्या ह्या खालच्या सीटच्या ढोपराच्या ज्या स्नायू आहेत किंवा नसा आहेत तिथं आलेली जी आकड आहे, तिथं मंदावलेलं जे रक्ताभिसरण आहे ते चांगलं सुधारतं आणि ह्या सायटिकाच्या आजारामध्ये आपल्याला नंबर 1 आराम मिळतो. त्यानंतर चौथा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, एक पाय उचलायचा तुम्हाला अशा पद्धतीनं हाताने धरायचा आहे,
या अशा पद्धतीनं त्या पंजा जो आहे तो धरायचा आणि आपलं जे धड आहे व शरीराच्या वरचा भाग तो वर उचलायचा आणि पायाचा अंगठा जो आहे तो आपल्याला आपल्या नाकाला लावायचा प्रयत्न करायचा. हे अशा पद्धत थोडा वेळ धरून ठेवा. खूप छान पोझिशन आहे. त्याच्यामुळे खूप चांगला स्ट्रेच तुमच्या सयाटिका नर्व्ह आणि खालच्या कमरेच्या मणक्यामध्ये येणार आहे आणि चांगलं ट्रॅक्शन नैसर्गिकरित्या तुम्हाला मिळणार आहे. त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचा आहे. हा आपला मंत्र आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं. खूप छान. तुम्हाला जर सुरुवातीला नाकाला पाय लागत नसेल, अंगठा लागत नसेल तर तुम्ही एवढंच करा. कमीत कमी अशा पद्धतीने तरी तुम्ही या. हळूहळू जशी जशी प्रॅक्टिस कराल तशी तुम्हाला माझ्यासारखा अशा पद्धतीने हे पायाच्या अंगठा नाकाला लावण्यासाठी मदत होईल. हे बघ, अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं. आपल्याला जास्त झटझोम करायची नाही. ताण येईल असं करायचं नाही. हळूहळू हळूहळू सावकाश करायचं आहे. याच्यामुळे काय होईल, इथं तर तुम्हाला चांगला स्ट्रेच मिळेलच मिळेल. सोबत जेव्हा तुम्ही वर धड उचलता तेव्हा इकडून पण मणके चांगले वर उचलले जातील आणि त्याचा फायदा तुम्हाला सयाटिका आजारामध्ये नंबर 1 होईल. हे अशा पद्धतीनं. ओके, हा झाला चौथा व्यायाम प्रकार. आता 5वा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, अतिशय सोपा आणि सहज करता येतील असा आहे. तो काय आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला पाय जवळजवळ घ्यायचे आणि पायाचे जे तळवे आहेत ते एकमेकाला चिटकवायचे आहेत. जेवढं शक्य होईल तेवढं पाय तुमच्या सीटकडे आणायचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही थोडा वेळ बसा आणि बसल्यानंतर हळूहळू हळूहळू हे काय करा, तुम्ही मांड्या हलवण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळं तुमच्या या मांड्यामध्ये आलेली जी आखड आहे ती निघून जाईल. एक फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता तिथली वाढेल. ताठरता निघून जाईल, कडकपणा निघून जाईल आणि तुमच्या चालण्यामध्ये बसण्यामध्ये खूप चांगली सुबकता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सायटिकाचा त्रास देखील कमी होण्यासाठी मदत होणार. कारण याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या त्या नसेवरती आलेला जो ताण आहे तो रिलीज होण्यासाठी, नैसर्गिकरित्या तो ढिला होण्यासाठी मदत होणार आहे. शक्य होईल तेवढं करा. सुरुवातीला जर तुमच्या एवढ्याच मांड्या फाकत असतील तर नो प्रॉब्लेम, पण तुम्ही त्या मांड्या तिथल्या तिथं अशा पद्धतीने तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने हलवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर हळूहळू 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 अशा पद्धतीनं पूर्णपणे मांड्या माझ्यासारख्या तुम्हाला फाकलेल्या अनुभवायला मिळतील आणि त्याचा फायदा. आता ह्याच्यामुळे तुमच्या फक्त सायटिका आजारासाठीच फायदा होणार आहे असं नाही. तर ओटीपोटातले, कमरेच्या खालचे किंवा बेंबीच्या खालचे जे अवयव आहेत, प्रजनन अवयव असतील स्त्रियांच्या मध्ये, पुरुषांच्या मध्ये, किंवा मूत्राचे अवयव आहेत, मूत्रसंसर्ग आहेत, वारंवार लघवी येणं, कंट्रोल न होणं, लघवी एकदाच मोकळी न होणं, पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेटचा त्रास, याच्यामध्ये देखील खूप चांगला फायदा होतो. ज्यांना बसून हे आसन, बटरफ्लाय आसन ज्याला आपण म्हणतो, ते करता येत नाही, त्यांनी झोपून अशा पद्धतीनं सकाळी उठल्या जर केलं तर नक्कीच पायातली आखड आणि सायटिकाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. त्याच्यानंतर 6वा सोपा प्रकार काय आहे, हे अशाच पद्धतीनं पाय दुमडायचे आहेत आणि पाय दुमडल्याच्या नंतर आपल्याला इकडे पूर्णपणे लोटायचे आहेत, झुकवायचे आहेत पाय आणि ते झुकवत असताना आपलं पोट आणि छाती एका सरळ रेषेमध्ये राहील अशा पद्धतीनं प्रयत्न करायचे. छाती ओपन होईल, पोटाला थोडासा पीळ बसेल आणि पायाच्या मध्ये इकडच्या बाजूला जेव्हा आपण पडू अशा पद्धतीनं तेव्हा इथल्या सायटिका नर्व्हच्या तिथल्या लोकेशनला खूप चांगला स्ट्रेच मिळेल. हे करत असताना लक्षात ठेवा की हे दोन्ही, हा जो पाय आहे तो पूर्णपणे जमिनीवर गेला पाहिजे आणि या पायाचा जो गुडघा आहे तो या टाचेवरती लागला पाहिजे. अशा ह्या पायाच्या, या खाली जमिनीवर असलेल्या पायाच्या टाचेवरती टेकला पाहिजे. हे अशा पद्धतीने, हे बघा तुम्ही बघू शकता टाचेवरती टेकलाय. हे अशा पद्धतीने तुम्ही असा हात देखील ठेवू शकता किंवा असं हे सरळ बसायचं अशा पद्धतीनं. हे बघा खूप छान. त्याच्यानंतर विरुद्ध सेम अशाच पद्धतीची पोझिशन असावी म्हणजे तुम्हाला जास्त ताण येणार नाही. काय, जेव्हा हा पाय इकडे पाडायचा आहे तेव्हा हा जो गुडघा आहे तो ह्या पायाच्या टाचेवरती गेला पाहिजे अशा पद्धतीनं आणि हा पाय जो आहे तो पूर्णपणे जमिनीवरती टेकला पाहिजे. खूप छान पोझिशन आहे. असं तुम्ही 5 वेळा 10 वेळा करा. खूप छान, खूप चांगला स्ट्रेच तुमच्या सयाटिका नर्व्हला किंवा तुमच्या ढोपराच्या तिथल्या स्नायू किंवा तिथले जे नसा आहेत त्याच्यावरती होईल. कमरेच्या मधल्या नसा ढिल्या होण्यासाठी, कंबर आखडली असेल, स्नायू सारखे आखडत असतील, थोडं जरी बसलं तरी कंबर दुखत असेल किंवा काम केलं जास्त वेळ उभं राहिलं तर कंबर दुखत असेल तर त्याच्यामध्ये देखील त्याच्यामुळे आपल्याला आराम मिळणार आहे. खूप छान. फक्त तुम्ही त्याची पोज व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याची रचना जर चुकली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीची ही रचना टाच गुडगा असं ते स्पर्श झालं पाहिजे. हे बघा, जेणेकरून एक चांगली पोच मिळेल, चांगलं स्ट्रेच मिळेल आणि सयाटिका नर्व्ह मध्ये खूप चांगला फायदा मिळेल. हा झाला कितवा व्यायाम प्रकार, 6वा व्यायाम प्रकार. आता 7वा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ज्याला आपण पवन मुक्तासन असं म्हणतो.
ते कसं करू शकतो आपण, अर्धपवन मुक्तासन आधी करा, म्हणजे हे अशा पद्धतीनं छातीवरती दाबायचा प्रयत्न करा. 5 वेळा 10 वेळा करा. जर तुमचा गुडघा जास्त दुखत असेल तर तुम्ही इथं खाली धरा. अशा पद्धतीनं खूप छान व्यायाम प्रकार आहे. तुम्ही फक्त माऊली करून बघा. तुम्हाला काय पैशाची गरज नाही, कशाची गरज नाही, करायचेच फक्त. आणि ह्याच्यामध्ये सातत्य ठेवा. सातत्य ठेवा म्हणजे रोज थोडं तरी तुम्हाला करायचं आहे. आणि मग हळूहळू जेव्हा तुम्हाला कळेल की यार डॉक्टरने सांगितले ते बरोबर आहे आणि याच्यामुळे आपला फायदा व्हायला, तुम्ही ह्याला कधी सोडणारच नाही. तुम्हाला सायटिका आजार असू द्या किंवा नसू द्या, भविष्यात तुम्हाला पायाचं किंवा सायटिकाचं कुठलं दुखणं होऊ द्यायचं नसेल तरी देखील हे 8 सोपे व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. आणि हे मी नाही तर आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र, प्राचीन योगशास्त्र सांगते, लक्षात ठेवा. हे अर्धपवन मुक्तासन 7वं आसन आपण बघतोय. 7वं व्यायाम सायटिकाच्या आजारासाठी अर्धपवन मुक्तासन झालं की पूर्ण संपूर्ण पवन मुक्तासन, दोन्ही गुडघे उचला, अशा पद्धतीने छातीवरती दाबा. पोटासाठी देखील अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं आसन आहे. ज्यांना पोटात गॅस होतो, पोट गच्च होतं, त्याच्यामुळे देखील वात निर्माण होतो आणि सायटिकाचा आजार वाढतो, अशा वेळी देखील हे पवन मुक्तासन आपल्याला अशा पद्धतीनं पोटातला सगळा गॅस जो आहे, घाण जी आहे ती निघून जाण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी, आतड्याची हालचाल चांगली होण्यासाठी, चयापचय सुधारण्यासाठी या पवन मुक्तासनाचा आपल्याला फायदा होतो. असं धरून ठेवल्याच्या नंतर एक 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद थांबून ठेवा आणि त्याच्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. 4-5 आवर्तनं याची करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं आसन आहे ते म्हणजे भुजंगासन. या आजारामध्ये खूप चांगलं आहे. कंबरदुखीच्या आजारामध्ये, पोटविकारामध्ये, पचन विकारामध्ये, मनस्थिती सुधारण्याच्यासाठी आणि सायटिकासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जाणार हे आसन आहे. ह्या अशा पद्धतीनं भुजंगासन तुम्हाला करायचं, सावकाश करायचं आहे. जास्त लोड येईल असं करायचं नाही. जर जास्त लोड येत असेल तुम्हाला तर असंच करा, फक्त एवढंच करा. हळूहळू हळूहळू तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्णपणे वर उचलता येईल भुजंगासनामध्ये. त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी देखील मदत होईल. असं केल्यामुळे तुमची छाती देखील खूप चांगल्या प्रकारे प्रसरण पावते, श्वासोच्छ्वास चांगला सुधारतो. त्यामुळे श्वसन विकारामध्ये देखील हे चांगलं असं मानलं जातं. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय, अनुलोम विलोम करायचंय. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये दुखणं असू द्या, सायटिकाचा असू द्या किंवा अजून कुठल्याही भागामध्ये असू द्या, अनुलोम विलोम हा जो व्यायाम प्रकार आहे तो खूप चांगल्या प्रकारे तुमच्या वेदना कमी करण्यासाठी औषध गोळीसारखंच मदत करतं. कसं करायचं, अशा पद्धतीने सुखासनात बसायचे. पद्मासनात बसू शकत असाल तर पद्मासनामध्ये बसा आणि तुमच्या एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीनं लांब श्वास घ्या. घेतलेला श्वास सोडत असताना मात्र ज्या नाकपुडीतून श्वास घेतलाय ती बंद करा आणि जी बंद होती ती उघडा आणि त्याच्यातून तो सोडून द्या. बघा, निवांत 5 मिनिट 10 मिनिट बसा. तुमच्या वेदना गायब होणार. कितीही स्वरूपात, तीव्र स्वरूपाची वेदना असू द्या, तुमच्या डोकेदुखी असू द्या, अजून काय असू द्या, सायटिका किंवा पायदुखी. पुन्हा मी ह्याच्यातून सोडला डावीतून. आता डावीतून घेणार आणि त्याच्यानंतर मग उजवीतून सोडणार. निवांत बसा आणि हे करा. तुमचा तंद्री लागल्याशिवाय राहणार नाही, ध्यान लागल्याशिवाय राहणार नाही. श्वासावर लक्ष केंद्रित करा. वेदना पूर्णपणे निघून जातील. शरीराच्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत खूप चांगला ऑक्सिजन पुरेल, खूप चांगलं पोषण होईल आणि वेदना कमी होण्यासाठी, इन्फेक्शन, संसर्ग कमी होण्यासाठी देखील याच्यामुळे आपल्याला याचा फायदा होईल. हे सगळं झाल्यानंतर थोडा वेळ 5 मिनिट 10 मिनिट शवासनामध्ये बसा. पायापासून ते डोक्यापर्यंत शांतपणे लक्ष केंद्रित करत चला. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि 1-2 मिनिट 3 मिनिट शवासन झाल्यानंतर परत उठून बसा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सायटिका या आजारामध्ये आराम मिळून जाईल. आता पाहूया या सायटिका या आजारासाठीचे 2 सोपे घरगुती उपाय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रोज रात्री झोपत असताना तुमच्या पायाला, कमरेपासून ते पाठीमाग मांड्या असतील, पिंढऱ्या असतील किंवा तळपाय असतील, या सगळ्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करा हळूवार हाताने. कारण मोहरीच्या तेलामध्ये असणारी जी उष्णता आहे ती उष्णता आपल्या शरीरातला वात कमी करण्यासाठी, कोरडेपणा, थंडावा कमी करण्यासाठी मदत करते आणि त्याच्यामुळे आपल्या नसा किंवा आपल्या स्नायूला मोकळेपणा येतो आणि त्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते. दुसरा सोपा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या दोन्ही पायाच्या जी बोटं आहेत ह्या बोटांना अशा पद्धतीनं हाताच्या बोटांनी हळूवार अशा पद्धतीनं दाबा. इथे काही प्रेशर पॉइंट्स असतात ज्याचं डायरेक्ट कनेक्शन तुमच्या ज्या नसा आहेत, ज्या नर्व्ज आहेत त्या पुढे मणक्यापर्यंत गेलेले असतात. त्यांना चांगली चेतना मिळते, स्टिम्युलेशन मिळतं आणि त्याचा फायदा आपल्याला ह्या आजारामध्ये होतोच होतो. याशिवाय तुमच्या
आहारामध्ये जर व्हिटॅमिन B12 तुम्ही मांसाहारी नसाल, शाकाहारी असाल, तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यामुळे देखील सायटिका किंवा नसांचे आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळेला तुम्ही व्हिटॅमिन B12 असणारा आहार शाकाहारी माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला, खूप साऱ्या लोकांना त्याचा चांगला फायदा देखील झाला. तुम्ही कुणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील बघा, किंवा व्हिटॅमिन B12 चे सप्लिमेंट तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे आपल्याला काही वेळेला अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात. स्नायूचं दुखणं असेल, हाडांचं दुखणं असेल तर ते देखील होऊ शकतं. अशा वेळी देखील व्हिटॅमिन D ची गोळी जी असते, आठवड्याला एक गोळी दुधासोबत तुम्ही घेऊ शकता. 60,000 इंटरनॅशनल युनिटची ती गोळी असते. हवं तर तुमच्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या ही गोळी घेण्याच्या अगोदर, आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा चांगला फायदा होणार आहे. एवढंच नाही तर पायाच्या, कमरेच्या खालचे कुठल्याही वेदना असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी, तुमचा व्हेरिकोज वेनचा आजार असेल किंवा अजून काही सांधेदुखी असेल, त्याच्यामध्ये देखील चांगला फायदा होणार आहे. कारण या व्यायाम प्रकारामुळे खूप चांगली शास्त्रोक्त स्ट्रेचिंग होणार आहे, रक्तभिसरण सुधारणार आहे, स्नायू चांगले ताणले जाणार आहेत, आकुंचन प्रसरण त्यांचं होणार आहे, आणि त्याच्यामुळे एक त्यांच्यातील फ्लेक्सिबिलिटी होणार आहे, मोकळीकता तिथे येणार आहे, आणि ह्या वेदना कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त सायटिका नावाच्या आजार असणाऱ्या मित्र नातेवाईकांनी पाठवा. त्यांना याच्यामध्ये खूप चांगला आराम मिळेल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्न असतील, माझ्याशी तुम्हाला वैयक्तिक चर्चा, मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली